टी20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा झाली आहे। रोहित शर्मा कर्णधार असेल तर हार्दिक पांड्या उपकर्णधार असेल। ऋषभ पंत, संजू सॅमसनला संधी देण्यात आली आहे तर के राहुलला संघातून वगळण्यात आले। विश्वचषकाच्या संघात शिवम दुबेचा समावेश करण्यात आलाय। त्यासोबतच यशस्वी जयस्वाल, रवींद्र जडेजा, युजवेंद्र चहल विश्वचषकाच्या संघामध्ये सहभागी झालेत। शुभमन गिल, रिंकू सिंग हे राखीव खेळाडू म्हणून आपली भूमिका निभावतील। विजय साळवी आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। विजय, टी20 वर्ल्ड कप साठी संघ घोषित झालाय, खेळाडूंची जी निवड करण्यात आली आहे, कसं पाहता त्याकडे? नाही, जर या संघाकडे बघायचं तर दोन दृष्टिकोनातून बघावं लागेल। आपल्याला असं लक्षात यायला वाटतं जेव्हा टी20 वर्ल्ड कपचा संघ जाहीर झालाय याच्यावरती आयपीएलचा प्रभाव आहे का, तर याच्यावरती आयपीएलचा प्रभाव नाहीये असं लक्षात येतंय आपल्याला। कारण हार्दिक पांड्याचा परफॉर्मन्स होत नाहीये, तो हार्दिक पांड्या संघात आहे, तो या संघाचा उपकर्णधार देखील आहे। पण त्याच वेळी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या विश्वचषकासाठी मोहम्मद सिराज याचा परफॉर्मन्स आपल्याला विश्वचषकाच्या आधीच्या आयपीएल मध्ये होताना दिसत नाही, पण तो संघामध्ये अर्थात या सगळ्या गोष्टी अनुभव आणि वनडे विश्वचषकातला त्यांचा परफॉर्मन्स किंवा आधीचा परफॉर्मन्स हे लक्षात घेऊन केलं असावं असं देखील आपल्याला वाटतंय। संजू सॅमसन असेल किंवा ऋषभ पंतच्या बरोबरीनं तो विकेट किपर म्हणून संघात आलाय। दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या संघात शुभमन गिलला संधी मिळालेली नाहीये, या संघामध्ये रिंकू सिंगला संधी मिळाली नाही, पण या संघामध्ये शिवम दुबे आहे। आणि म्हणूनच या संघाकडे जर बघायचं असेल तर दोन वेगवेगळ्या दृष्टिकोनातून बघायला लागतं, ते म्हणजे याच्यावरती आयपीएलचा प्रभाव नाहीये। आणि जर आयपीएलचा प्रभाव नाहीये तर सिलेक्शन कमिटीनं स्वतःचा अधिकार वापरून जी अजित आगरकर यांच्या नेतृत्वाखालील सिलेक्शन कमिटी आहे त्यांनी हा संघ निवडलेला आहे। प्रज्ञा सर, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी आणि केलेल्या विश्लेषणासाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।